एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण उन्हाळ्यासाठी खास असा एक डाएट प्लॅन पाहणार आहोत, जो समर अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅन असणार आहे. उन्हाळा म्हटलं की ॲसिडिटी, अंगावर सूज येणं, थकवा जाणवणं आणि वजन कमी न होणं या समस्या जाणवत असतात. उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. घाम भरपूर येतो, पण त्याचबरोबर अंगावरती सूज येणं, ब्लॉटिंग होणं म्हणजेच इन्फ्लामेशन वगैरेच्या समस्या खूप जास्त जाणवतात. ब्लॉटिंग म्हणजे काय? तेच तर आपल्याला बऱ्याचदा पोटाची चरबी वाढलेली नसते, पण पोट फुगल्यासारखं वाटतं. तर ह्या सगळ्या समस्या उन्हाळ्यामध्ये खूप जास्त जाणवतात आणि यासोबतच अंगाला खाज सुटणे किंवा ॲसिडिटी सारख्या समस्या, पोटामध्ये जळजळ होणे, असं भरपूर सगळ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणूनच आजचा जो डाएट प्लॅन आहे तो अगदी समर फ्रेंडली म्हणजे उन्हाळ्यासाठी खास बनवलेला आहे. अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅन आहे. तुमच्या शरीरातलं सगळं ब्लॉटिंग दूर करेल, तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने कमी करेल, तुमचं वजन कमी करेल आणि तुम्हाला मदत करणार आहे नॅचरली वेट लॉस करण्यासाठी आणि शरीराला तुमच्या या उन्हाळ्यामध्ये अगदी थंड ठेवणार आहे हा डाएट प्लॅन. अगदी सोपा डाएट प्लॅन आहे, अजिबात तुमचा वेळ जास्त घेणार नाही. एवढंच माझं इंट्रोडक्शन होतं आणि आता तुम्हाला मी डाएट प्लॅन सांगणार आहे, अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅन, जो तुम्ही ऐकलं असेल. विद्या बालनने देखील हा डाएट प्लॅन फॉलो केला होता. या डाएट प्लॅनबद्दल भरपूर माहिती तिने देखील शेअर केलेली होती. बऱ्याचदा अंगावरती सूज असते, वेट आपलं खूप नसतं, पण अंगावरची सूज काही कमी होत नसते. तर ती सूज तुम्ही कितीही जिम करा, तुम्ही कितीही व्यायाम करा, ती कधी कधी कमी होत नाही. पण हा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला आठवडाभरातच फक्त 7 दिवसात तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. त्यामुळे हा डाएट प्लॅन तुम्हाला नॅचरली वेट लॉस करायला मदत करेल, पोटाची चरबी जाळेल आणि सूज कमी करेल, तुमचं पचन सुधारेल, तेही कोणताही फॅन्सी डाएट फॉलो न करता. म्हणूनच व्हिडिओ एंडपर्यंत बघा. लगेच सुरू करूयात आपला डाएट प्लॅन. शेवटी तुम्हाला 90% लोक जी चूक करतात ती चूक सांगणार आहे. ती चूक तुम्ही सुधारली तर तुमचं वेट लॉस कोणीही रोखू शकणार नाही. 100% या समर सीझनमध्ये तुम्ही तुमचं वेट लॉस अचीव करू शकाल. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकपासून. तर मॉर्निंगमध्ये, अर्ली मॉर्निंगला जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी उठता तेव्हा तुम्हाला समर अँटी इन्फ्लामेटरी ड्रिंक सांगणार आहे. अगदी स्पेशल वेगळं असं हे ड्रिंक आहे, ते तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर घ्यायचं आहे. या ड्रिंकने तुमच्या शरीरातलं ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन सगळं दूर होणार आहे. तुमचं डायजेशन चांगलं होईल, मेटाबॉलिझम हाय राहील, बूस्ट राहील दिवसभरासाठी आणि हे ड्रिंक तुम्हाला हेल्प करेल तुमची ॲसिडिटी, पोटातली जळजळ सगळं दूर करण्यासाठी. तर ते कोणतं ड्रिंक आहे आणि ते कसं बनवायचं ते सांगते. या ड्रिंकसाठी तुम्हाला बनवायचं आहे, एक कोमट पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडीशी टर्मरिक पावडर म्हणजे हळद टाकायची आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला अगदी थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे आणि हे 3 इन्ग्रेडियंट टाकून तुमचं आणि त्यासोबतच तुम्हाला लेमन म्हणजे लिंबू पिळायचे अर्ध. हे 3 इन्ग्रेडियंट वापरून तुमचं समर अँटी इन्फ्लामेटरी ड्रिंक तयार होतं, जे तुम्हाला अगदी खूप चांगला बेनिफिट देतं या उन्हाळ्यामध्ये वेट लॉस करण्यासाठी. किंवा याच्याऐवजी तुम्ही ॲलोवेरा ज्यूस देखील घेऊ शकता. ते देखील तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये घ्या आणि मस्तपैकी ते ड्रिंक देखील तुम्ही सेम बेनिफिट तुम्हाला ते देईल. तुमच्या बॉडीला आतून थंड ठेवण्यासाठी, तुमचं उन्हाळ्यात देखील पचन चांगलं ठेवण्यासाठी, मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्यानंतर तुम्ही एक 30-35 मिनिट, 45 मिनिट वॉक घ्या, ब्रिस्क वॉक घ्या आणि नंतर तुम्हाला करायचा आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये 3च तुम्हाला सोपे सिंपल ऑप्शन सांगणार आहे, जे तुम्ही टिफिनला देखील नेऊ शकता. घरात असाल तरी आरामात तुम्ही इझिली 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही या रेसिपी तयार करू शकता. इतक्या इझी रेसिपी आहेत. तर त्यासाठी सगळ्यात पहिली जी ब्रेकफास्टची रेसिपी आहे ती म्हणजे स्मूदीची, फ्रूट स्मूदी, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूट वापरा. तुम्हाला इथे लो फॅट दूध वापरायचं आहे आणि त्याच्यापासून तुम्ही ही स्मूदी बनवणार आहात. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही फ्रूट वापरा, दूध घाला आणि साखर बिलकुल ॲड करायची नाही. फ्रूट्सचा जो नॅचरल स्वीटनेस आहे तोच. बस एवढं आणि बस एवढंच तुम्हाला घ्यायचं आहे. दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे मूग डाळीचा चिला. चिल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल, आपल्या चॅनलवरती रेसिपी शेअर केलेल्या आहेत. अजून तुम्हाला रेसिपी हव्या असतील ब्रेकफास्टसाठीच्या
तर मला कमेंटमध्ये सांगा की आम्हाला वेट लॉस ब्रेकफास्टच्या रेसिपी हव्यात, मी त्याच्या देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. मूग डाळीच्या चिल्यासोबत 2 चिले तुम्ही घ्यायचे नाश्त्यामध्ये, त्याच्यासोबत तुम्ही नारळाची चटणी घ्यायची म्हणजे कोकोनटची चटणी बस. आणि तिसरा जो ऑप्शन आहे शेवटचा तो म्हणजे ओट्स उपमा किंवा मसाला ओट्स तुम्ही त्याला म्हणू शकता. त्याच्यामध्ये देखील तुम्ही भरपूर व्हेजिटेबल्स ॲड करा आणि मस्तपैकी तुम्ही एक बाउल भरून ओट्स उपमा घेऊ शकता. हाय प्रोटीन, हाय फायबर, लो कार्ब असा आपला संपूर्ण हा नाश्ता असणार आहे. प्रोटीन चांगले तुम्हाला मिळतील, फायबर भरपूर मिळतील, त्यामुळे खूप वेळासाठी पोट भरलेलं राहील, भूक जास्तीची अजिबात लागणार नाही, एक्स्ट्राची क्रेविंग तुम्हाला बिलकुल होणार नाही. आता मिड मॉर्निंगला नाश्ता झाल्यानंतर समजा 10-11 वाजता पुन्हा तुम्हाला भूक लागली तर तुम्ही 1 ग्लास नारळ पाणी प्या, फ्रेश नारळाचं पाणी असलं पाहिजे, किंवा 1 ग्लास तुम्ही ताक घेऊ शकता. अगदी बेस्ट ऑप्शन आहेत मिड मॉर्निंगसाठी, आतून बॉडीला थंड ठेवण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये अगदी बेस्ट आहे. हे झालं, तुम्हाला नॅचरली तुमच्या बॉडीला हायड्रेट ठेवतील हे दोनही ऑप्शन. नंतर तुम्ही डायरेक्ट दुपारचं जेवण करणार आहात, जे तुम्ही 1 ते 2च्या दरम्यान केव्हाही करू शकता. दुपारच्या जेवणामध्ये काय ऑप्शन्स आहेत ते बघूया. तर लंचसाठीचा सगळ्यात पहिला जो तुमचा ऑप्शन आहे तो म्हणजे कर्ड राईस. बऱ्याच जणांना कर्ड राईस म्हणजे अगदी लव असतं, म्हणजे खूप आवडतो. तर कर्ड राईस मस्तपैकी बनवा. ते लो फॅट दही ते तुम्हाला वापरायचं आहे कर्ड राईस बनवण्यासाठी. छानशी जिरे मोहरी हिरवी मिरची वगैरे घालून त्याला फोडणी द्या तुमच्या आवडीनुसार आणि मस्तपैकी कर्ड राईस एक बाउल भरून तुम्हाला खायचा आहे. राईस तुम्हाला कोणताही नाही वापरायचा, तुम्हाला ब्राऊन राईसच वापरायचा आहे. ब्राऊन राईस तुमचं वजन अजिबात वाढू देणार नाही. त्यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे तो म्हणजे दही तडका, म्हणजे थोडक्यात दह्यासोबत तुम्हाला रोटी किंवा चिला तुम्ही खायचा आहे. भाकरी खावा किंवा तुम्ही एक छोट्या साईजची चपाती, फुलका साईजची चपाती खाऊ शकता, किंवा तुम्ही एखादा चिला देखील त्या दही तडक्यासोबत घेऊ शकता. हा तुमचा दुसरा ऑप्शन होता. तिसरा ऑप्शन आहे पुन्हा एकदा राईसचा, ज्याच्यामध्ये तुम्ही ब्राऊन राईसचा पुलाव किंवा खिचडी बनवू शकता आणि ते तुम्ही सॅलड सोबत, कोशिंबीर सोबत किंवा काकडी गाजर रायत्यासोबत तुम्ही राईसची खिचडी तुम्ही खाऊ शकता. तर अशा पद्धतीचा तुमचा दुपारचं जेवण असणार आहे समर अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅनमधलं. नंतर इव्हनिंगला जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी भूक लागली तर काय करायचं. यावेळी आपल्याला काही खायचं नाही आहे, पण तुम्ही इथे पिऊ शकता ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. हे तीनही तुम्ही घेऊ शकता. यातलं कोणताही ऑप्शन तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. नंतर आपण रात्रीचं जेवण करणार आहोत 7 ते 8च्या दरम्यान. 8च्या आधी तुमचं जेवण झालं पाहिजे आणि मस्तपैकी हे देखील तुमच्या शरीरात थंड ठेवणारं, अगदी हलकं, पचायला सोपं उन्हाळ्यामध्ये असं जेवण आपण घेणार आहोत. तर अजिबात कोणत्याही पद्धतीमध्ये या दिवसभराच्या डाएट प्लॅनमुळे तुमच्या पोटामध्ये ॲसिडिटी, जळजळ किंवा थकवा येणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवणार नाहीत. तर रात्रीच्या जेवणात काय घ्यायचं ते पाहूया. रात्रीच्या जेवणामध्ये माझी पर्सनली खूप जास्त करंटली फेवरेट असणारी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे सोया चना कबाब. वाव, इतके छान लागतात आणि इतकं त्याच्यातून प्रोटीन तुम्हाला मिळतं. 15 ते 20 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला त्या 4 कबाबमधून मिळतं आणि अगदी हेल्दी पोटभरीचा असा हा ऑप्शन आहे आणि प्रोटीन रिच आहे. हा रेसिपी तुम्हाला कुठे मिळेल तर आपल्या चॅनलवरती रेसिपी मी शेअर केली आहे. 2 पद्धतीचे सोया कबाब मी शेअर केलेले आहेत. त्याच्यातली कोणतीही एक रेसिपी तुम्ही यावेळी डिनरमध्ये घेऊ शकता. रेसिपीचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सोया चना कबाबची रेसिपी पाहायला मिळेल. हा होता पहिला ऑप्शन. यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही पनीर, चिकन किंवा सोयाबीन म्हणजे सोया चंक्स स्टिर फ्राय, ज्याच्यामध्ये पनीर, चिकन किंवा सोया चंक्स काहीही वापरू शकता आणि वेगवेगळ्या भरपूर भाज्या त्याच्यात, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, अजून कोणत्या भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यात ॲड करा. मस्तपैकी त्याला छान शॅलो फ्राय करा खूप कमी तेलामध्ये आणि खूप एन्जॉय करा. मस्त ते सॅलड तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये, खूप छान पोटभरीचं असतं आणि बेली फॅट जाळायला खूप जास्त मदत करतं, कारण प्रोटीन भरपूर आहे, फायबर भरपूर आहे, भूक खूप वेळासाठी लागणार नाही, लेट नाईट स्नॅकिंगची गरज पडणार नाही, त्यामुळे बेली फॅट जळायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीचा डिनर तुमचा असला पाहिजे. त्यानंतर झोपण्याच्या आधी 10-10:30 वाजता जेव्हा तुम्ही झोपता त्याच्या आधी तुम्हाला
बेड टाईम ड्रिंक घ्यायचं आहे, जे तुमचं झोप चांगली लागणार आहे, स्ट्रेस बॉडीतला रिलीफ करणार आहे, मेटाबॉलिझम बूस्ट करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी देणारं हे ड्रिंक आहे. अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म याच्यात असणारं हे ड्रिंक आहे ते म्हणजे कॅमोमाईल टी, जे तुम्हाला बनवायला लागणार नाही. मार्केटमध्ये विकत मिळतात पाउचेस त्याचे, तर ते आणायचे आहे आणि दररोज 1 कप झोपायच्या आधी तुम्हाला ही कॅमोमाईल टी घ्यायची आहे. खूप चांगले बेनिफिट आहेत अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅनसाठी. तर यानंतर हे जर तुम्हाला घ्यायचं नसेल, विकत आणायचं नसेल, घरगुती काहीतरी हवं असेल, तर दुसरं ड्रिंक तुमच्यासाठी आहे ते म्हणजे अजवाईन जीरा वॉटर. हे देखील अगदी नॅचरल फॅट बर्नर आहे. अजवाईन म्हणजे ओवा आणि जीरा म्हणजे जिरं. तर हे दोन्ही तुम्हाला 1 ग्लास पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे छान, आणि ते तुम्हाला पाणी दररोज झोपायच्या आधी प्यायचं आहे. फॅट बर्निंगला खूप जास्त हेल्प करतं. बॉडीमधून तुमच्या ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन, शरीरावरती आलेली सगळी सूज दूर करतं हे ड्रिंक. इतकं इफेक्टिव्ह आहे. स्वेलिंग बॉडीवरती होत असेल ते देखील 100% कमी होणार. आणि ट्रस्ट मी फ्रेंड्स, 100% तुम्हाला वजन कमी होताना दिसेल या डाएट प्लॅनने. तर हा डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे. 15 दिवस फॉलो करून बघा आणि 15 दिवसामध्ये तुमचं 7 ते 8 किलो वजन नॅचरली परमनंट वेट लॉस होणार आहे. नक्की हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले याच्यातले रेसिपीज, डाएट प्लॅन कसा वाटला, रिझल्ट काय मिळाले हे माझ्यासोबत कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. या डाएट प्लॅनसोबत 2.5 ते 3 लिटर पाणी प्या, म्हणजे बॉडी छान डिटॉक्स होईल. बॉडीतलं सगळं घाण जे आहे ती बाहेर टाकली जाईल आणि संपूर्ण शरीरावरचं स्वेलिंग सगळं दूर होईल. त्यासोबतच आराम द्या बॉडीला. तुमचा आराम गरजेचा असतो. रात्रीची 7 ते 8 तासाची झोप घेतली पाहिजे. वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला अजून जास्त हेल्प मिळते. बॉडी जेवढी तुमची स्ट्रेस फ्री राहील तेवढं तुमचं वेट लवकर कमी होईल. तर हा होता आपला अँटी इन्फ्लामेटरी समर स्पेशल डाएट प्लॅन. नक्की फॉलो करून बघा. 100% गॅरंटीड रिझल्ट आहेत याचे. भरपूर लोकांनी या डाएट प्लॅनने वेट लॉस केलेला आहे. तुम्ही देखील आजपासूनच सुरुवात करा आणि तुमचे रिझल्ट माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत ज्यांना वेट लॉस करायचा आहे या उन्हाळ्यामध्ये आणि पोटातली जळजळ, ॲसिडिटी, अंगावरती सूज येणं, सतत कंटाळवाणं वाटणं, हे सगळे प्रॉब्लेम ज्यांना असतील आणि वजन कमी करण्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आळस असेल त्यांच्यासाठी हा डाएट प्लॅन अगदी सोपा आणि इझी आहे आणि या उन्हाळ्यामध्ये त्यांचं वजन कमी करून देणार आहे. आणि यासोबतच जर तुम्हाला डाएट प्लॅनची फ्री PDF हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. PDF डाएट प्लॅन मी नक्की शेअर करेन. त्यासोबतच जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.